तर मित्रांनो 2026-27 इंग्लिश प्रीमियर लीग टॉटनहॅम जिंकणार कारण की त्यांनी आतापर्यंत 200 मिलियनपेक्षा जास्त खर्च केला आहे. आणि मी तुम्हाला त्यांच्या सायनिंग सांगणार आहे ना, त्या तुम्ही लक्षात घ्या जरा. सॅन्ड्रो टोनाली न्यूकासलकडून त्यांच्याकडे सायनिंग झाली 100 मिलियनची. त्यानंतर मॅथस फर्नांडिसची ट्रान्सफर झाली 85 मिलियनमध्ये वेस्ट हॅमकडून. त्यानंतर पॉल वॅन हाकेची ट्रान्सफर झाली 52 मिलियनमध्ये. त्यानंतर अँड्रे रॉबर्टसन फ्री ट्रान्सफर, सेन्सीची फ्री ट्रान्सफर आणि वॅन बुक म्हणून एक आहे त्याची पण फ्री ट्रान्सफर. या त्यांनी ट्रान्सफर आत्तापर्यंत केले आहेत टॉटनहॅमने आणि चांगले ट्रान्सफर त्यांनी केले. तसे त्यांची डिफेन्स पण चांगली आहे आणि कारण की गेल्या वर्षी ते रेलिगेशन झोनमध्ये होते त्यामुळे यंदा त्यांनी चांगला पैसा असा खर्च केला आहे टीम संघ मजबूत करण्यासाठी. आणि त्यांनी कोच पण नवीन यावर्षी हायर केलं आहे. त्यामुळे मला शक्यता वाटते की ते चॅम्पियन्स जर झाले नाही तरी पण ते टॉप 4मध्ये फिनिश करू शकतात अशी टीम त्यांनी आता निर्माण केली आहे. आणि याचे सगळे श्रेय त्याच्या ओनरला, त्यांनी एवढा पैसा खर्च केला आहे एवढ्यासाठी. आणि अजून मला देखील वाटतं की या 15 दिवसात देखील ते अजून 2 ट्रान्सफरसाठी जाऊ शकतात. आणि ते लिव्हरपूलचा जो प्लेअर आहे कोडी गायफो, जो लेफ्ट विंग फॉरवर्ड आहे, त्याच्यासाठी देखील ते इंटरेस्टेड आहेत. आणि जर त्यांनी लिव्हरपूलला चांगली ऑफर दिली 75 मिलियनची तर कोडी गायफोची डील पण होऊ शकते. त्यामुळे मला वाटतं की एकतर ते चॅम्पियन तर राऊंड ऑफ म्हणजे टॉप 4मध्ये ते फिनिश करू शकतात. तर तुम्हाला काय वाटतं की टॉटनहॅम जिंकणार का या वर्षीची इंग्लिश प्रीमियर लीग, की ते नेहमीप्रमाणे ते रेलिगेशन बॅटल झोनमध्ये जाणार? तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपला फुटबॉल चॅनलला नक्की फॉलो करा अशाच अपडेट्ससाठी.